नमस्कार, हाय, हॅलो, शुभ दुपार. नेहमीप्रमाणे स्वागत आहे तुमचं निकिता रंगोली आर्ट या आपल्या सुंदर अशा रांगोळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या रांगोळ्यांच्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणेच आज देखील तुमच्यासोबत 2 अतिशय साध्या, सोप्या आणि पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या शेअर करणार आहे. तर नेहमीप्रमाणेच आज मी तुम्हाला 2 अतिशय पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या काढून दाखवणार आहे. बॉर्डर रांगोळीला कडा रांगोळी, किनार रांगोळी, साईड रांगोळी किंवा कोपऱ्याची कॉर्नर रांगोळी असे बरेच नावं आहेत. आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कडा, किनार रांगोळी, कॉर्नर रांगोळी, वेली रांगोळी. तसंच आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या दोघी रांगोळ्या ज्या आहेत खूप नाजूक आहेत, नाजूक वेलींसारख्या रांगोळ्या आहेत, ज्या बॉर्डर रांगोळ्या म्हणू शकतो आपण, ज्या काढायला अतिशय सोप्या आहे. पहिली जी बॉर्डर आहे त्यामध्ये मी त्यामध्ये एक रंग घेतला होता. कलर तुम्ही पाहतच असणार, तो असा वेगळाच रंग होता. पूर्ण पिवळा पण नव्हता, पूर्ण ग्रीन पण नव्हता आणि वेगळाच असं ग्रेप्सचा जसा रंग असतो ना, पिस्ता कलर म्हणू शकतो आपण, त्या प्रकारचा रंग होता माझ्याकडे. तर सुरुवातीला फक्त एक सरळ लाईन द्यायची आणि लाईनच्या साहाय्याने लाईन काढल्यानंतर त्यावर बोटाने फक्त कोरून घ्यायचं, कोरायचं आणि कोरल्यानंतर ती रेष एक होते, त्याच्या 2 रेषा होतात. त्याच्यानंतर आपण बोटाच्या साहाय्याने किंवा या ठिकाणी मी झाकणाचा वापर केला होता. झाकण म्हणजे आपलं औषधं असतात ना, औषधाचं ते औषध देण्यासाठी जे प्रमाणाचं झाकण असतं ते झाकण होतं. त्या झाकणाच्या साहाय्याने त्या रेषेमध्ये असं 2 पाकळ्या असा आकार दिला होता. एक पाकळी मध्ये आणि एक पाकळी आत, अशी मध्ये आणि एक बाहेर, अशा प्रकारे ते फूल काढलेलं होतं. फुलाचा आकार दिला होता. सुरुवातीला मला वाटलं की हा कलर योग्य नाही वाटत आहे किंवा तो पाहिजे तेवढा छान लुक देत नाही आहे असं, म्हणून मी त्याच्यानंतर त्यावर लाल रंगाचा वापर केला. लाल रंगाचे ठिपके ठेवले होते आणि तुम्हाला पाहिजे ते कॉम्बिनेशन घेऊ शकतात. यामध्ये व्हाईट आणि येलो किंवा व्हाईट रेडचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिसलं असतं, किंवा डार्क ब्ल्यू रंग, किंवा त्याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी लाल रंगाचा वापर केला त्या ठिकाणी पिवळा रंग, असाही ते कॉम्बिनेशन खूप छान दिसलं असतं. किंवा पिंक आणि येलो किंवा ग्रीन आणि व्हाईट किंवा ग्रीन येलो किंवा ग्रीन पिंक असे वेगवेगळे कॉम्बिनेशन पण त्यात खरंच खूप सुंदर दिसले असते. मला हे कॉम्बिनेशन आवडलं, पण तुम्हाला जे कॉम्बिनेशन आवडेल किंवा जो रंग वापरेल त्या रंगाचा वापर करू शकतात. तर अशा प्रकारे ते फूल काढून त्याला पेनाच्या साहाय्याने फक्त छोटंसं मध्ये फूल काढलं होतं आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पांढरे ठिपके ठेवून 3 पांढरे ठिपके ठेवून ते पेनाच्या साहाय्याने फक्त त्याला असं छोट्या छोट्या नाजूक पाकळ्यांसारखा डिझाईन दिली होती. आणि बस रांगोळी एवढीच होती, जी काढायला अतिशय सोपी आहे. जे पहिल्यांदा रांगोळी काढणारे असतील त्यांना ही रांगोळी खूप सहज आणि सहज सोप्या पद्धतीने जमू शकेल अशा या आजच्या दोघी रांगोळ्या असतात. फक्त आजच्याच नाही तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमधील ज्या रांगोळ्या असतात त्या काढायला अशाच खूप साध्या सोप्या असतात आणि नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि दुसऱ्या जी डिझाईन आहे या आपल्या आजच्या व्हिडिओमधील जी दुसरी डिझाईन आहे तीही अतिशय साधी सोपी आहे. त्यात पण पानांचा वापर केलेला आहे. तर ती डिझाईन कशी आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मैत्रिणींनो, रांगोळीमध्ये मी असं विचार करत होते की रांगोळीमध्ये काहींना ठिपके काढण्यापासून सुरुवात करायची असते, किंवा काहींना 5 बोटी रांगोळी काढता येत नाही, किंवा 5 बोटी रांगोळी कशी काढायची ते जर शिकायचं असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. मी त्या प्रकारे सुद्धा एक व्हिडिओ बनवेल 5 बोटीने डॉट्स काढण्याचा, किंवा असं लाईन काढण्याचा, किंवा 5 बोटी असो, किंवा मी जे साहित्य वापरते किंवा त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी साहित्याने जर आपल्याला रांगोळी काढता येत असेल किंवा कशी काढायची असेल ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा शिकण्याची इच्छा असेल तर मला तसं कमेंट्स करून नक्की सांगा. मी त्या पद्धतीने पण रांगोळीची व्हिडिओ बनवत जाईल. 5 बोटीने किंवा 5 बोटाने ठिपके कसे ठेवायचे, किंवा एखादं साधन असेल तर साधनाच्या साहाय्याने ठिपके कसे ठेवायचे, डॉट्स कसे ठेवायचे, ते सर्व मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तसं जर शिकण्याची इच्छा असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. मी थोड्या दिवसांनी किंवा येत्या काही दिवसांमध्ये त्या प्रकारचे पण व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरी डिझाईन आवडली की पहिली डिझाईन ते कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला व्हिजिट नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.